हॅलो स्टुडंट्स, वेलकम. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत जिओग्राफी आणि त्यामधील 5th चॅप्टर आहे टेम्परेचर. तर हा चॅप्टर ऑलरेडी तुमचा लर्न करून झाला असेल, व्यवस्थित तुम्ही रीड केला असेल. तर आजच्या या सेशनमध्ये आपण यावरची जे एक्सरसाइज आहेत म्हणजेच डिटेल क्वेश्चन आन्सर डिस्कस करणार आहोत. तर चला, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज म्हणजे इतर सब्जेक्टचे जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन ए, वेअर आर एम, मी कोठे आहे. आणि त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, द आयसोथर्म 0 degree Celsius runs in my surrounding. तर माझ्या सभोवती जी समताप रेषा आहे याची या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. तर मी कोठे आहे? आता या ठिकाणी तुम्हाला बुकमध्ये या दोन डायग्राम दिलेल्या आहेत. ही आहे थर्मल झोन्स दाखवणारी आणि ही अकॉर्डिंग टू मॅप. आपल्याला या दोन्हीचं रेफर करून बघायचं आहे. तर इथं काय सांगितलेलं, हा आयसोथर्म 0 डिग्री सेल्सिअसच्या ठिकाणी आहे. तर इथे बघा या आकृती, या खालच्या डायग्राम मध्ये बघा, इथं दिसते तुम्हाला हे 0 डिग्री, त्याशिवाय इथं सुद्धा दिसते तुम्हाला 0 डिग्री, राईट. मग आता याच्यानुसार हे थर्मल झोन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, हा कोणता एरिया झाला? फ्रिजिड झोन. आणि आता खालचा हा आहे, हा सुद्धा आहे फ्रिजिड झोन. म्हणजे इथं येणार 0 डिग्री सेल्सिअस, इथे सुद्धा येणार 0 डिग्री सेल्सिअस. तर त्याला कोणता झोन म्हणलेला आहे? फ्रिजिड झोन. मग आपण याचा आन्सर काय देणार? आय मस्ट बी इन अ पोलार रिजन, किंवा त्याला फ्रिजिड झोन असं म्हणतात. या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे हे 0 डिग्री सेल्सिअस असणार. नाव त्यावरूनच सेकंड, द मीन अॅन्युअल टेम्परेचर इज 25 डिग्री सेल्सिअस अराउंड मी. म्हणजेच वार्षिक सरासरी टेम्परेचर हे माझ्या सभोवतालचं 25 डिग्री सेल्सिअस असतं. तर चला, आता आपण पुन्हा या दोन डायग्राम बघू. आता बघा, या डायग्राम मध्ये इथे आहे 25 डिग्री, तर इथे सुद्धा खाली आहे 25 डिग्री सेल्सिअस, राईट. तर आता याच्यानुसार इथे आपण रेफर करायचं आहे. मग इथे असणार आहे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. म्हणजेच हा झोन कोणता आलेला आहे? टेरॉइड झोन. मग आपण याचा आन्सर काय देणार? आय मस्ट बी इन अ ट्रॉपिकल, किंवा त्याला टोराइड रिजन किंवा टोराइड झोन असं म्हणतात. नाव थर्ड, द मीन अॅन्युअल टेम्परेचर अराउंड मी इज 10 डिग्री सेल्सिअस. आता माझ्या सभोवतालचे जे वार्षिक तापमान आहे, सरासरी तापमान आहे, हे 10 डिग्री सेल्सिअस आहे. तर चला आपण पुन्हा बघू, 10 डिग्री सेल्सिअस कुठे आहे? इथं आहे. त्याचबरोबर इथे खाली सुद्धा आहे 10 डिग्री सेल्सिअस, राईट. म्हणजे साधारणतः बघा, या झोन मध्ये येणार, इथून वरती इथे तर 0 आहे, इथं 25 आहे. तर या झोन मध्ये हे 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असणार. म्हणजेच तो कोणता झोन असणार आहे? टेम्परेट झोन. इथं आहे टेम्परेट झोन आणि इथे सुद्धा दाखवलेला आहे हा टेम्परेट झोन. म्हणजे आपण आता याचा आन्सर कसं देणार? आय मस्ट बी इन अ टेम्परेट झोन. आणि त्याचे प्लेसेस कोणते आहेत? नॉर्थर्न युरोप, सेंट्रल आशिया आणि USA, राईट. तर हे 3 क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला असेच एक्सरसाइजचे इतर कोणत्या सब्जेक्टचे व्हिडिओ हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट करून नक्की कळवा. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी, हू एम आय, म्हणजे मी कोण ते ओळखायचं आहे. ओके, सो स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, आय कनेक्ट प्लेसेस ऑफ इक्वल टेम्परेचर. म्हणजेच मी समान तापमान असणाऱ्या जी स्थळं आहेत त्यांना कनेक्ट करतो, जोडतो. तर त्याला म्हटलं जातं आयसोथर्म, म्हणजे समताप रेषा, समान तापमान असलेली रेषा, आयसोथर्म. ओके, देन सेकंड, आय एम युजफुल फॉर मेजरिंग द करेक्ट टेम्परेचर. तर मी तापमान मोजण्यासाठी युजफुल आहे. तर ते कोण आहे? सिंपल थर्मोमीटर.
तापमापी. थर्ड, आय गेट हिटेड ड्यू टू द लँड और वॉटर नियर मी. तर मी जमीन आणि पाणी जे माझ्या जवळ आहेत यांच्यामुळे माझ्यात उष्णता निर्माण होते किंवा उष्णता तयार होते. तर त्याचा आन्सर आहे एअर, हवा. फोर्थ, लँड अँड वॉटर गेट्स हिटेड ड्यू टू मी. जमीन आणि पाणी माझ्यामुळे तापतात. तर कोणामुळे तापत असतील? ऑब्वियसली सन रेज, सूर्याच्या किरणामुळे. नाव नेक्स्ट आहे आपला सी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग. आणि याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, एक्सप्लेन विथ द डायग्राम द इफेक्ट ऑफ द स्पेरिकल शेप ऑफ द अर्थ ऑन द टेम्परेचर ॲट डिफरंट लॅटिट्यूड. तर पृथ्वीचा जो स्पेरिकल शेप आहे या शेपचा टेम्परेचरनुसार काय फरक होत जातो हे आपल्याला विथ डायग्राम एक्सप्लेन करायचं आहे. तर चला स्टुडंट बघूयात याचं आन्सर. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट बघा, ड्यू टू द स्पेरिकल शेप ऑफ द अर्थ अँड द रिझल्टंट कर्वेचर ऑफ द सरफेस, सन रेज ऑक्युपाय अ लार्जर और अ लेसर एरिया. म्हणजे पृथ्वीचा जो स्पेरिकल शेप आहे यामुळे त्याच्यावरती जे सूर्याची किरणे पडतात ही लेसर एरियामध्ये किंवा लार्जर एरिया ऑक्युपाय करतात. आता ते कसं, यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा एक छोटी ही डायग्राम दिलेली आहे. हे छोटं तुम्हाला करून बघायला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बघा ही बॅटरी आहे, चालू बॅटरी केलेली आहे आणि हा एक पुठ्ठा बसवलेला आहे. जेव्हा स्ट्रेट असेल, हा पुठ्ठा स्ट्रेट असेल तर तेव्हा काय होतं, बॅटरीचा हा जो प्रकाश आहे हा एवढा हा सर्कल, तेवढा त्या सर्कलनुसार तो एरिया कव्हर करतो. परंतु हा जो समोर जोडलेला पुठ्ठा आहे हा जेव्हा थोडासा तुम्ही तिरका कराल तेव्हा मात्र तुमचा बॅटरीचा जो प्रकाश आहे हा जास्त एरिया कव्हर करतो. इथे बघा सर्कल मोठा दिसतोय, राईट. म्हणजेच आता या डायग्राम मध्ये बघा खाली, आता ही आहे आपली पृथ्वी, इथे आहे हा सूर्य. जेव्हा सूर्याची किरणे इथे पडतात तर हा एरिया इथे कमी आहे, म्हणजे कमी एरियामध्ये जास्त उष्णता मिळते. परंतु इथून जी सूर्यकिरणे येणार ती हा थोडासा स्लॅटिंग एरिया झाला आहे, थोडंसं तिरकं झालेलं आहे. तर सूर्याची किरणे इथे थोडी तिरकी पडणार. त्यानंतर पुढचा सी सेक्शन बघा, सी जिथे दिलेलं आहे इथे तर पूर्ण तिरकं झालेले आहे. त्यामुळे इथून सूर्याची किरण जी येणार ही अजून थोडी तिरकी पडणार. त्यामुळे डायरेक्ट इथे ए या पोर्शन वरती जी सूर्याची किरण पडणार ती प्रखर असणार. त्यामुळे या भागातली उष्णता जास्त असणार. त्यानंतर बी या भागात थोडंसं कर्वेचर आहे आपल्या पृथ्वीला, कर्वेचर शेपमुळे थोडा कर्व झालेला आहे. तर इथे काय होणार, जी सूर्याची किरणे आहेत ही थोडी तिरकी पडणार, त्यामुळे त्यांचा एरिया हा जास्त असणार, त्यामुळे तिथलं तापमान थोडंसं कमी असणार. सी या पोर्शनला काय होणार, इथे जो हा कर्व झालेला आहे हा थोडा जास्त झालेला आहे, त्यामुळे इथे पडणारी जी सूर्यकिरणं आहेत यांना जास्त जागा मिळते, जास्त ऑक्युपाय होतात. त्यामुळे इथली जी उष्णता असणार आहे ही अधिक कमी असणार आहे. सो बघा ही जी डायग्राम, दोन्ही डायग्राम मी तुम्हाला दाखवलेले आहेत हे तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेले आहेत. हे तुम्हाला आन्सर मध्ये ड्रॉ नाही केला तरी चालेल, पण जी मेन डायग्राम आहे ही डायग्राम तुम्हाला आन्सर मध्ये ड्रॉ करावीच लागणार आहे थर्मल झोन्सचे. तर आता त्यानुसार आपण आपला आन्सर बघूया. Equatorial regions which receive straight rays of the sun occupy less space and heat received is more. म्हणजेच हा प्लेस इथे सूर्याची किरणे जास्त पडणार, जास्त उष्णता असणार. आता या डायग्राम नुसार बघूया. इथे म्हणजेच हा जो झोन आहे याला आपण टॉरिड झोन असं म्हणलेलं आहे, जिथे सूर्याची किरणे डायरेक्टली पडतात, कमी जागेमध्ये पडतात आणि त्यामुळे तिथे उष्णता जास्त असते. नेक्स्ट पॉइंट आहे सेकंड, बिटवीन 0 and 23 degree to 30 minute नॉर्थ अँड साऊथ द सन रेज आर परपेंडिक्युलर.
आता त्यासाठीच इथे बघा, इथे म्हणजेच आपला हा इथला 0 to 23 म्हणजेच हा पोर्शन तो आहे, राईट. ॲज इट इफेक्ट दिस एरिया रिसिव्स ब्राईट सनलाईट अँड ग्रेटर हीट, राईट. तर इथे आपल्याला जास्त उष्णता असणार आहे या एरियामध्ये. Therefore, this area is known as a torrid zone. त्या झोनला आपण टॉरिड झोन म्हणलेला आहे. बिटवीन 23 डिग्री 30 मिनिट टू, इथे अँड नाही, टू असणार आहे, टू 66 डिग्री 30 मिनिट नॉर्थ अँड साऊथ. तर चला पुन्हा आपण ती डायग्राम बघूत. इथून इथपर्यंत आणि पुन्हा इथून इथपर्यंत नॉर्थ अँड साऊथ दोन्ही साईडला द सनरेज आर स्लॅटिंग. ओके, तर यानुसार बघा इथे काय झालेले आहेत, हे सनरेज थोडेसे तिरके झालेले आहेत बिकॉज ऑफ द अर्थ कर्वेचर, राईट. द सनरेज आर स्लॅटिंग ॲज द इफेक्ट दीज एरियाज रिसिव्स लेस ब्राईट. कारण एरिया वाढलेला आहे त्यामुळे तिथे सूर्याची जी किरणं पडणार ही थोडी कमी प्रमाणात पडणार अँड लेस हीट, तर तिथं तापमान सुद्धा कमी असणार. देअरफोर दिस एरिया आर नोन ॲज अ टेम्परेट झोन. तर त्या एरियाला आपण टेम्परेट झोन म्हणलेला आहे हा, राईट. त्यानंतर नेक्स्ट थर्ड बघा, बिटवीन 66 डिग्री 30 मिनिट टू 90 डिग्री नॉर्थ अँड साऊथ द सनरेज आर एक्स्ट्रीमली स्लॅटिंग. आता पुन्हा चला आपण बघूयात या डायग्राममध्ये. या पॉइंटपासून या पॉइंटमध्ये इथे पूर्ण असं स्लॅटिंग झालेलं आहे, एक्स्ट्रीम स्लॅटिंग झालेलं आहे. त्यामुळे 66 डिग्री 30 मिनिट टू 90 डिग्री अँड इथे एक्स्ट्रीमली लेस ब्राईट सनलाईट अँड एक्स्ट्रीमली लेस हीट. तर तिथं खूप सूर्याची किरणं ही आहे ही खूप कमी प्रमाणात पोचतात त्यामुळे तिथे उष्णता सुद्धा कमी असते. देअरफोर दिस एरियाज आर नोन ॲज अ फ्रिजिड झोन. तर असं आहे हे आपल्या या क्वेश्चनचं आन्सर. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहेत आणि हे जे 3 पॉइंट्स आहेत हे व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. चलो नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द लॅटिट्यूडनल एक्सटेंट अँड टेम्परेचर ऑफ अ रिजन. अक्षवृत्तीय, आपल्या पृथ्वीचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे त्याचा आणि टेम्परेचर रिजनचा काय रिलेशन आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण ऑलरेडी याचा आन्सर डिस्कस केलेला आहे की जसं पृथ्वीचं कर्वेचर बदलत जातं त्यानुसार टेम्परेचर रिजन बदलत जातात. तर चला पुन्हा एकदा आपण आन्सर रिवाइज करू. फर्स्ट पॉइंट 0 डिग्री टू 23 डिग्री 30 मिनिट नॉर्थ अँड साऊथ दोन्ही साईडला परपेंडिक्युलर रेज. टेम्परेचर आर हायर थ्रू आउट द इयर. पूर्ण वर्षभर तिथे उष्णता जास्त असते. सेकंड 23 डिग्री 30 मिनिट अँड टू 66 डिग्री 30 मिनिट नॉर्थ अँड साऊथ रिसिव्स एक्स्ट्रीम स्लॅन्ट रेज. तर त्या ठिकाणी थोडेसे स्लॅन्टिंग कर्वेचर झालेलं आहे सो टेम्परेचर आर मॉडरेट. नाव थर्ड आहे 66 डिग्री 30 मिनिट टू 90 डिग्री नॉर्थ अँड साऊथ रिसिव्स एक्स्ट्रीम स्लॅन्ट रेज सो टेम्परेचर आर व्हेरी लो अँड दिस नोन ॲज अ फ्रिजिड झोन. Third, what makes the isotherm run zigzag over continental areas? ओके, जे समताप रेषा आहे आयसोथर्म आपण ज्याला म्हणतो या कॉन्टिनेंटल एरियामध्ये त्याची मुवमेंट ही झिगझॅग झालेली आहे. ते कसं किंवा कशामुळे विचारलेलं आहे. आणि आन्सर बघा. फर्स्ट पॉइंट, टेम्परेचर्स ऑफ कॉन्टिनेंटल एरियाज व्हॅरीज ॲज पर देअर हाईट फ्रॉम द सी लेवल. तर समुद्र सपाटीपासून जशी उंची असेल त्यानुसार तिथलं जे टेम्परेचर आहे हे व्हॅरी होतं. ॲज वन मूव्स हायर अप फ्रॉम द सरफेस ऑफ कॉन्टिनेंटल एरियाज द टेम्परेचर ऑफ द एअर डिक्रीजेस. तर जे जास्त वर जातात त्या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे हे कमी होतं आणि तिथली हवा विरळ होते. त्याचबरोबर ड्यू टू द डिफरन्स इन द हाईट ऑफ द कॉन्टिनेंटल एरियाज द डिस्टन्स बिटवीन द आयसोथर्म व्हॅरीज.
तर तिथल्या त्या कॉन्टिनेंटल एरियाचा समुद्र सपाटीपासूनची जी हाईट आहे ती जशी व्हॅरी होईल तसा तिथली ती आयसोथर्म्स काय होतात, व्हॅरी होतात. आणि थर्ड रिझन आहे व्हेजिटेशन कव्हर, म्हणजे जंगलतोड, अर्बनायझेशन, नागरीकरण, इंडस्ट्रियलायझेशन, उद्योगीकरण ऑल्सो लीड्स टू डायव्हर्सिटी इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर. तर या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं, तापमानामध्ये फरक पडतो. दस दिस फॅक्टर ऑल्सो मेक द आयसोथर्म रन झिगझॅग ओव्हर कॉन्टिनेंटल एरियाज. आणि त्यामुळंच जी समताप रेषा आहे तिच्यामध्ये झिगझॅग लाईक या ठिकाणी आपण त्या डायग्रॅम मध्ये पुन्हा बघूयात. आपल्याकडे डायग्रॅम इथं आहे बघा, ही ती डायग्रॅम आहे. तर ही जी रेषा आहेत या समताप रेषा या इथे अशा झिगझॅग झालेल्या आहेत, तर त्या या कारणांच्यामुळे झालेल्या आहेत. चला, यातले आपण हे तिन्ही क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आता या क्वेश्चन बरोबर आपला हा जो एक्सरसाइज आहे ते संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीही कोणत्याही क्वेश्चनमध्ये डाऊट वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता. तसेच व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू. बाय बाय.